नमस्कार मित्रांनो, एसओसी क्लासेस टेक मध्ये आपलं स्वागत आहे. स्टँडर्ड 5th मॅथमॅटिक लेसन नंबर 6 दॅट इज द अँगल्स. म्हणजे आपण अँगल्स आज आपण शिकणार आहे आणि प्रॉब्लेम सेट 24 आपल्याला बघायचा आहे. मित्रांनो, जर तुम्हाला क्लास 5 चे जर इतर विषयांची व्हिडिओ बघायची असतील तर त्या सगळ्यांच्या लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहेत. ती जाऊन तुम्ही बघू शकता. ती जाऊन तुम्ही मॅथ, EVS, ठीक आहे, मॅथ, EVS, त्यानंतर इंग्लिश, इतर विषयांच्या लिंक सुद्धा तिथं दिलेल्या आहेत. चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला. आणि मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सर्वात अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुमच्या सगळ्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. चला बघा मित्रांनो, आपल्याला बघायचं अँगल्स म्हणजे काय. तर बघा मित्रांनो, सर्वात अगोदर आपण अँगल्स म्हणजे काय हे समजून घेऊया. अँगल शब्द तुम्ही बऱ्याच वेळा ऐकला असेल आणि अँगल्स तुम्ही बघितले सुद्धा असतील, फक्त नेमकं अँगल म्हणायचं कशाला हे तुम्हाला समजलं पाहिजे. तर बघा मित्रांनो, द स्पेस बिटवीन द टू लाईन्स म्हणजे दोन लाईन मधला स्पेस किंवा सरफेस दॅट मीट मेजर्ड इन अ डिग्री. म्हणजे दोन लाईन आहेत. बघा मित्रांनो, एक लाईन मी अशी काढली, ठीक आहे, याला मी नाव देतो A आणि B. दुसरी लाईन मी अशी काढली, ठीक आहे, याला नाव दिलं CB. मग हे दोन लाईन एका जागी मीट झालेली आहेत ऍट अ पॉइंट B. म्हणजे याच्या मधामध्ये जो काही स्पेस आहे, जो काही सरफेस आहे, याला आपण म्हणत असतो अँगल्स. याला काय म्हणत असतो? अँगल्स. आणि हा आपण डिग्री मध्ये मोजत असतो. कशामध्ये मोजत असतो? डिग्री मध्ये. ठीक आहे. आता आपण अँगल कोणकोणते असतात, ते कोणकोणत्या प्रकारचे अँगल असतात, त्यांची टाइप्स कोणकोणत्या, त्या सगळ्या गोष्टी आपण इथं बघणार आहे. चला सुरुवात करूया. आता बघा मित्रांनो, टाइप्स बघण्या अगोदर तुम्हाला एक काही गोष्टी माहित पाहिजे. ठीक आहे, त्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. बघा मित्रांनो, ज्यावेळेस दोन लाईन एका जागी मीट होतात म्हणजे भेटतात आणि त्याच्या मधामध्ये जी जागा असते त्याला आपण अँगल म्हणतो. बघा मित्रांनो, ही जी लाईन आहे इथं तुम्हाला दिसते, ही लाईन दुसरी अशी, म्हणजे दोन लाईन एका जागी मीट झालेल्या आहेत. यांच्या मधामध्ये जो काही जागा आहे याला म्हणायचं अँगल. ठीक आहे, अँगल. आता बघा मित्रांनो, जे अँगल असतात ते आपण डिग्री मध्ये मोजतो. कशामध्ये मोजतो? डिग्री मध्ये. म्हणजे बघा मित्रांनो, अँगल जर 90 डिग्री पेक्षा लहान असेल, इफ द अँगल इज लेस दॅन द 90 डिग्री, म्हणजे 90 डिग्री पेक्षा लहान असेल तर त्याला अक्यूट अँगल म्हणायचं. काय म्हणायचं? अक्यूट अँगल. बघा मित्रांनो, हा जर 90चा कधी होईल? ज्या वेळेस तो अशा प्रकारे राहील. म्हणजे या दोघांमधला कोण कितीचा असायला पाहिजे? 90चा. आणि 90चा नाही आहे, 90 पेक्षा कमी आहे, मग तो झाला अक्यूट अँगल. बरोबर आहे, अक्यूट अँगल. नंतर राईट अँगल म्हणजे काय? एक्झॅक्ट 90 डिग्री. म्हणजे हा एक्झॅक्ट 90 डिग्री आहे म्हणून याला आपण म्हणायचं राईट अँगल. काय म्हणायचं? राईट अँगल. त्यानंतर आहे ऑब्ट्यूस अँगल. ऑब्ट्यूस अँगल इज ग्रेटर दॅन द 90 डिग्री अँड लेस दॅन द 180 डिग्री. आता जो ऑब्ट्यूस अँगल असतो हा 90 डिग्री पेक्षा जास्त असतो आणि 180 डिग्री पेक्षा कसा असतो? लहान असतो. ठीक आहे. इथं जर बघितलं तर 180 डिग्री कधी होईल? जर हा अँगल असा असता तर तो झाला असता 180चा. पण हा इथं आहे म्हणजे हा 120चा असू शकतो. ठीक आहे, 130चा असू शकतो, जे असेल ते. पण 180च्या लहान आहे म्हणजे हा झाला आपला ऑब्ट्यूस अँगल. त्यानंतर आहे स्ट्रेट अँगल. स्ट्रेट अँगल म्हणजे काय आहे? एक्झॅक्ट 180 डिग्री. म्हणजे अँगल जर 180 डिग्री असेल म्हणजे बघा हा 180 डिग्री आहे. हा जर आपण याचा एक पॉइंट कन्सिडर केला तर हा जो अँगल आहे तो 180 डिग्री आहे म्हणून त्याला आपण स्ट्रेट अँगल म्हणतो. कारण आपल्याला स्ट्रेट दिसतो आहे की नाही, स्ट्रेट, म्हणून त्याला आपण स्ट्रेट अँगल म्हणतो. सर्कल जर बघितलं असेल मित्रांनो, सर्कल किती डिग्रीचं असते? तर बघा मित्रांनो, अर्धा सर्कल आपण इथं बघितला 180चा असेल. हा अर्धा जर केला तर हा 180चा आहे, हा सुद्धा 180चा आहे. म्हणजे पूर्ण जर सर्कल बघितला तर हा 360 डिग्रीचा असतो. कितीचा असतो? 360 डिग्रीचा. त्यानंतर आहे रिफ्लेक्स अँगल, म्हणजे ग्रेटर दॅन 180. म्हणजे 180 पेक्षा जास्त जर असेल, ठीक आहे, 180 पेक्षा जास्त आणि 360 पेक्षा कमी, तर त्याला रिफ्लेक्स अँगल म्हणायचं. फॉर एक्झाम्पल बघा मित्रांनो, 198, 190, 200, 250, 300 हे सर्व रिफ्लेक्स अँगल आहेत. त्यानंतर फुल रोटेशन
किंवा त्याला आपण म्हणूया इथं बघा मित्रांनो फुल रोटेशन. बघा मित्रांनो फुल रोटेशन म्हणजे काय आहे बघा, एखादा पॉइंट जर इथून स्टार्ट झाला तर हा झाला 180 डिग्री, पुन्हा हा इथून इकडे गेला तर तो झाला 180 डिग्री, म्हणजे 180 प्लस 180 360. म्हणजे जर अँगल जर 360 असेल तर त्याला आपण फुल रोटेशन असं म्हणतो. आता पुन्हा एकदा लक्षात घ्या, त्यानंतर आपण आपली एक्झरसाइज आहे ती आपण इथं सॉल्व्ह करणार आहे. बेसिक कन्सेप्ट तुम्हाला समजायला पाहिजे म्हणून आपण या सर्व गोष्टी इथं घेतलेल्या आहेत. एकदा समजून घ्या बघा मित्रांनो, लेस दॅन 90 डिग्री म्हणजे अक्यूट अँगल, एक्झॅक्ट 90 म्हणजे राईट अँगल, ग्रेटर दॅन 90 अँड लेस दॅन 180 डिग्री म्हणजे ऑब्ट्यूस अँगल. ठीक आहे, एक्झॅक्ट 180 म्हणजे स्ट्रेट अँगल, ग्रेटर दॅन 180 मीन्स रिफ्लेक्स अँगल, एक्झॅक्ट 360 डिग्री मीन्स फुल रोटेशन. चला आता आपण काही रिव्हिजन बघूया. या रिव्हिजन वरनं सगळ्या गोष्टी तुमच्या इथं लक्षात येतील. बघा मित्रांनो, हा जर बघितला म्हणजे अशा प्रकारे जर एक्झॅक्ट अँगल जर असेल अशा प्रकारचा, ठीक आहे, इथं बघा स्ट्रेट आहे, दोन्ही लाईन स्ट्रेट आहेत, एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत, म्हणजे हा झाला 90 डिग्री. 90 डिग्री आहे म्हणजे याला आपण काय म्हणणार, याला आपण राईट अँगल असं म्हणणार. ठीक आहे, हा जर बघितला तर हा लेस दॅन 90 आहे, लेस दॅन 90 आहे म्हणजे याला आपण अक्यूट अँगल म्हणणार. हा जर बघितला तर ग्रेटर दॅन 90 आहे आणि लेस दॅन 180 आहे म्हणजे याला आपण ऑब्ट्यूस अँगल म्हणणार. ह्या गोष्टी तुम्ही सगळ्या लर्न केलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला दिलेलं आहे लुक ॲट द क्लॉक गिवन बिलो. खाली आपल्याला काही क्लॉक दिलेले आहेत, त्या क्लॉक आपल्याला बघायचे आहे. राईट द वेदर द हँड मेक अँड राईट अँगल अँड अक्यूट अँगल और अँड ऑब्ट्यूस अँगल इन द बॉक्स. म्हणजे जे काही इथं आपल्याला हँड्स दिलेले आहेत, ठीक आहे, हे हँड्स आहेत, याला म्हणायचं हँड्स. ठीक आहे, यांच्या मधामध्ये जो अँगल आहे तो राईट अँगल आहे की ऑब्ट्यूस अँगल आहे की अक्यूट अँगल आहे, हे आपल्या इथं सांगायचं आहे. काय आहे हे इथं आपल्याला लिहायचं आहे. बघा मित्रांनो, पहिल्या जर क्लॉकमध्ये जर आपण बघितलं पहिला क्लॉक, तर याच्यामध्ये जर अँगल बघितला तर हा 90 आहे का, 90 पेक्षा जास्त आहे, कारण 90 असता तर तो असा असता. 90 पेक्षा जास्त आहे म्हणजे याला काय म्हणणार आपण, ऑब्ट्यूस अँगल म्हणणार. म्हणजे इथं आपण लिहिणार ऑब्ट्यूस अँगल. बरोबर आहे. इथं बघा मित्रांनो, इथं तुम्हाला दिसेल हा जर हा 90 असता तर तो असा राहिला असता, पण हा 90 पेक्षा लहान आहे म्हणजे याला म्हणणार आपण अक्यूट अँगल. याला काय म्हणणार आपण, अक्यूट अँगल. हा बघा एक्झॅक्ट 90 आहे म्हणजे याला आपण राईट अँगल म्हणणार, राईट अँगल. त्यानंतर हा जर बघितला तर हा ग्रेटर दॅन 90 आहे म्हणजे 90 पेक्षा मोठा आहे म्हणजे होईल ऑब्ट्यूस अँगल. आहे की नाही, इथं लिहून घ्या, तुम्हाला पण लिहून घ्यायचं आहे ऑब्ट्यूस अँगल. हा जर बघितला हा सुद्धा ग्रेटर दॅन 90 आहे म्हणजे इथं सुद्धा आपण ऑब्ट्यूस अँगल याला म्हणू शकतो. ठीक आहे, हा जर बघितला तर लेस दॅन 90 आहे म्हणजे याला आपण अक्यूट अँगल असं म्हणू शकतो. आय होप सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील. आता काही बेसिक कन्सेप्ट आहे ते आपण बघूया. मग आपल्याला असा प्रश्न पडला असेल, नेम ऑफ द अँगल, म्हणजे ते अँगल असतं त्याला नाव पण असते का, तर नक्कीच त्याला नाव असते. तर बघा मित्रांनो, एक अँगल मी इथं काढतोय, हा पॉइंट आहे, हा एक अँगल आहे. हा जर अँगल बघितला तर याला मी नाव देतो ए, बी आणि सी. हा जर अँगल बघितला तर याला दोन आर्म आहेत. दोन आर्म म्हणजे कोणत्या, तर बघा मित्रांनो, एकदा मी पेनचा कलर चेंज करतो त्यानंतर तुम्हाला आर्म सांगतो. तर बघा मित्रांनो, ही जी बाजू आहे ही एक आर्म आहे आणि दुसरी ही जी काही बाजू आहे याला सुद्धा आर्म म्हणतात. म्हणजे आपल्याकडे दोन आर्म्स आहेत. कोणकोणते आर्म्स आहेत, तर ए बी एक आर्म्स आहे. दुसरी कोणती आहे, दुसरी आहे सी बी, म्हणजे दोन आपल्याकडे आर्म्स आहेत. आणि व्हेअर द टू लाईन मीट, म्हणजे जिथं या दोन लाईन एकमेकांना भेटतात त्याला म्हणायचं व्हर्टेक्स. त्याला काय म्हणायचं, व्हर्टेक्स म्हणायचं. व्हर्टेक्स काय आहे, कोणता आहे, मग याच्यातला बी हा व्हर्टेक्स आहे. बी काय आहे, व्हर्टेक्स आहे. ठीक आहे, मग जर बघितलं तर बघा मित्रांनो, ए बी आणि सी हा एक अँगल तयार झालेला आहे. मग याला लिहायचं कसं, तर अशा प्रकारे अँगल ए बी सी. मग तुम्ही म्हणाल सर याला आपण अँगल सी बी ए असं लिहू शकतो का, तर नक्कीच आपण याला सी बी आणि ए असं सुद्धा लिहू शकतो. जो व्हर्टेक्स असतो हा सेंटरला असला पाहिजे. ठीक आहे, व्हर्टेक्स सेंटरला असला म्हणजे आपला अँगल झाला. म्हणजे याला आपण
अँगल ABC लिहू शकतो, अँगल CBA असं सुद्धा लिहू शकतो. म्हणजे दोन्ही प्रकारे आपण इथं लिहू शकतो. आता एक अँगल बघा मित्रांनो, ठीक आहे, X, Y आणि Z हे अँगल आहे. मग याला आपण लिहिणार कसं? अँगल X, Y, Z. कारण जो वर्टेक्स आहे तो सेंटरला आपण लिहिलाय. याला आपण असं सुद्धा लिहू शकतो, अँगल Z, Y आणि X. मग याचे आर्म्स कोणकोणते आहेत? याचे आर्म्स जर बघितले मित्रांनो, आर्म्स तर ते आहे XY अँड YZ किंवा ZY तुम्ही लिहू शकता. मग याचा वर्टेक्स कोणता आहे? याचा वर्टेक्स जर आपण बघितला तर तो आहे Y. ठीक आहे. तर आय होप मित्रांनो सगळी ही माहिती तुम्हाला समजली असेल तर आता तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला मित्रांनो बघूया आपली एक्सरसाइज किंवा त्याला आपण प्रॉब्लेम सेट म्हणतो. प्रॉब्लेम सेट 24 आपल्याला इथं बघायचं आहे. इथं आपल्याला अँगल दिले आहेत, त्या अँगलचे आपल्याला नाव लिहायचे आहे. बघा, नेम ऑफ द अँगल इथं आपल्याला दोन प्रकारे आपण नाव लिहू शकतो. त्यानंतर त्याचा वर्टेक्स कोणकोणता आहे आणि त्याचे आर्म्स कोणकोणते आहेत हे आपल्या इथं लिहायचे आहेत. तर बघा मित्रांनो इथे अँगल दिले आपल्याला PQR, म्हणजे याला आपण अँगल PQR असं लिहू शकतो किंवा और अँगल RQP असं सुद्धा लिहू शकतो. अँगल RQP असं सुद्धा आपण इथे लिहू शकतो. याचा वर्टेक्स Q आहे म्हणून आपण वर्टेक्स इथं Q लिहिलेला आहे. याला दोन आर्म आहेत PQ किंवा QP म्हणू शकता किंवा QR किंवा RQ सुद्धा म्हणू शकता. मग अशाच प्रकारे आपल्याला ह्या अँगलचे सुद्धा इथे लिहायचे आहेत. मग ह्या अँगलचं नाव कसं आपण लिहिणार? ह्या अँगलचं बघा, अँगल LMN और अँगल NML असं लिहू शकतो. मग याचा वर्टेक्स कोणता आहे? तर वर्टेक्स M आहे म्हणजे इथं आपण M लिहिणार. मग आर्म्स कोणकोणते आहेत? तर आर्म्स आहे ML and MN. So these are the arms of this angle. त्यानंतर इथं बघा मित्रांनो, इथं जर बघितलं तर याला नाव कसं देता येईल आपल्याला? अँगल SUT, अँगल SUT और अँगल TUS. कसं पण लिहा, फक्त जो वर्टेक्स आहे तो सेंटरला असला पाहिजे. त्यानंतर वर्टेक्स कोणता आहे? U. मग तुम्हाला इथं U लिहावं लागेल. आर्म्स कोणकोणते आहेत? US एक आर्म आहे अँड UT. ठीक आहे. तर बघा मित्रांनो प्रॉब्लेम सेट 24 आपण सॉल्व्ह केलेला आहे. डेली तुम्हाला एक व्हिडिओ क्लास 5चा मिळत राहील आमच्या चॅनलवर. त्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. मित्रांनो अधिक व्हिडिओच्या लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिल्यात, जाऊन तुम्ही सर्व व्हिडिओ पाहू शकता. आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं धन्यवाद. मित्रांनो क्लास 5 चे सर्व व्हिडिओ, क्लास 6 चे सर्व व्हिडिओ, क्लास 7 चे सर्व व्हिडिओ, क्लास 8 चे सर्व व्हिडिओ सगळ्यांचे लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिले आहेत. हे एकमेव मराठी चॅनल आहे, मराठी मायबोली. त्याच्यामुळे आताच आमच्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.